रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले
हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम संतांची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संतांची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करती सकळ तेची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करती सकळ नेहा गोपाळ कृपा करी नेहा गोपाळ कृपा करी नेहा गोपाळ कृपा करी भागलिया मन वाहतील कडे भागलिया मज वाहतील कडे भागलिया मन वाहतील कडे भागलिया मज वाहतील कडे यांचे याने जोडे सर्व सुख याची याने जोडी सर्व सुख याची याने जोडी सर्व सुख तेची माझे हित करीती सकळे तेची माझे हित करती सकळ तेची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करती सकळ नेहा गोपाळ कृपा करी नेहा गोपाळ कृपा करी नेहा गोपाळ कृपा करी तुका मने शेष सेविन आवणी तुका मने शेष सेविन आवणी वचन न मोडी बोलिले ते वचन मोडी बोलिले तेची माते हित करीती
संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भाविदास झालो त्यांचा, तिची माझे हित करती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करी, भागलिया मन वाहतील कडे, त्यांचे याने जोडे सर्व सुख, तिची माझे हित करती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करी, तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन न बोली मोडी तिची माझे हित करती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करी, विठ्ठल 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 टाळी वाजवा सर्वांनी. समचरण सरोजम सान्द्र नीलाम्बुदावं, जगन्निहित पानिं मण्डनं मण्डनानां, तरुण तुलसीमाला गन्धरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, महायोगपीठे तटे भीमरत्नाम्बरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्ग करो प्रथम, पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन, पाण्डुरङ्ग
गंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका यदक्षरमणाखे आनंदमज केवलम श्रीमन्यवृत्तीनाथेती ख्यातं दैवतमाश्रये अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजोद्विकामोद्विकामं विदिन्द्रादिदेवी सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका मस्तक हे पायावरी 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 यावर करी संताचा यावर करी संताचा यावर करी संताचा यावर करी संताचा मस्तक हे पायावरी यावर करी संताचा यावर करी संताचा यावर करी संताचा पायावरी या वारकरी संतांच्या ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सामर्थ्याने गजाननाचा सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई माघारा गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते वन्दे देव उमापतिं सुरगुरुं वन्दे पशूनां पते वन्दे सूर्यशशाङ्कपतिनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करम् सर्वांनी भजन करायचंय त्या हृदयेश्वराला स्तवन करायचंय ओम नमः शिवाय 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 ओम
शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कैलासुराना शिवचंद्र मोडी फणींद्र माता मुनी जडारी कारुण्य सिंधू भोगहारी सुरवीन शंभो मजगुणकारी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ॐ नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ॐ नमः संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा तेची माझे हित करती सकळ जिने हा गोपाळ कृपा करी विठ्ठल 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 मुंडली गवरदारी विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की सद्गुरु श्रीजान महाराज की भगवान माऊली बाबा की पकवास दोन्ही लावा बरं प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन झाल्याशिवाय चालत नाही. चालू बोला. पारावर बसलेल्या सर्व माऊलींनी मंडपात यावं. हळू इकडे विठ्ठल 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 सोनार आणि कान टोचलेले बरं असतात. कसं आहे सोनारच येते. खरंच सोनार आहे का काय ते सद्गुरू आता जसे बुद्धी देतील ते बुद्धी प्राप्त करून देणारेच ते. आज इथं उभं करणारे सुद्धा तेच आहेत. नाही तर मज पामरा ये काय थोरपण पायाची वहाण पायी बरी. आपल्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्यांना असं एकदम कडक भाषेत आम्ही नाही बोलू शकत, पण ते कसं समान असलं किती बरं असतं. मग असो बुद्धी सद्गुरूंनीच तुम्हाला दिली असावी, जेणेकरून कसं आहे बाबांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. बाबांना आपल्यातनं जाऊन आज म्हणजे येत्या फाल्गुन शुद्ध एकादशीला वर्ष पूर्ण होईल आणि त्यानिमित्ताने हा पुण्यस्मरणाचा सोहळा. पुण्यस्मरण त्यांचंच होत असतं ज्यांनी आयुष्यभर पुण्यबलायाला आपल्या जवळ केलेलं असतं. एवढंच नव्हे तर पुण्यासाठीच त्यांचा जन्म झालेला असतो आणि आयुष्यभर त्यांचे कामं हे पुण्यामधलेच असतात. फक्त स्वतःपुरता मर्यादित नसून इतरांना सुद्धा पुण्य कसं मिळेल याच्यासाठी त्यांचं आयुष्य जात असतं. आणि अशा पुण्यवंतांचे सोहळेसुद्धा पुण्यच प्राप्त करून देणारे असतात. त्याच्यामुळं मी
सर्व साधक मंडळींचे आभार मानेन की त्यांनी बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त असा अखंड हरिनाम सप्ताहाची जी सुरुवात केली आहे आणि त्या कीर्तनरूपी सप्त्यामध्ये आजचं दुसऱ्या दिवसाचं पुष्प अर्पण करण्याची संधी बाबांच्या चरणी मला दिली, त्याबद्दल मी खरं तर आयुष्यभर ऋणी राहणार आहे. आयुष्यभर ऋणी राहणं याच्या मागचा उद्देश असा की पुण्यस्मरण पहिलं बाबांचं आणि हा सोहळा फक्त आत्तापुरत म्हणजे प्रथम वर्ष आहे म्हणूनच मर्यादित राहणार नाही, हा 100हीसुद्धा ओलांडेल याच्यात शंका नाही. कारण की बाबांचं कार्यच तेवढं महान होतं आणि अशा पुण्यवंतांची नावं घेतलीच पाहिजे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. काही साधनं अशी आहेत की ज्याच्यातनं तुम्हाला इष्टाची प्राप्ती होऊ शकते, म्हणजे पुण्याची प्राप्ती होऊ शकते, पण त्याच्यामध्ये पापाची निवृत्ती होईलच याच्यात शंका आहे. काही साधनं अशी आहेत की ज्याच्यामध्ये पापाची निवृत्ती होणार पण इष्टाची प्राप्ती होईल किंवा पुण्याची प्राप्ती होईल सांगता येत नाही. काही साधनं अशी आहेत की त्याच्यात इष्टही प्राप्त होणार नाही, पुण्यही प्राप्त होणार नाही आणि पापही प्राप्त होणार नाही, पण फक्त संतांच्या नावात ही ताकद आहे की ते तुम्हाला पुण्यही प्राप्त करून देतात आणि तुमचा पापाचाही क्षय करतात. तुका म्हणे पापे जाती जाती संतांची या जपे. आणि त्यामुळे एका संताच्या अभंगावर आपण बोलणं ही छोटी गोष्ट नाही आहे. काय माझी वाणी अनिल संत हां, ज्ञानोबा राय आपल्या गुरूंना विनंती करताय, आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सद्गुरूला विनंती करताय, तुम्ही बोलविलिया म्या बोलेन, रूपे अरूपाची दावेन, अतेंद्रिया करवीणा पुली इंद्रियाची या. सद्गुरू तुम्ही जर कृपा केली ना तर आणि तरच मी बोलेन. माझ्यात तेवढी कुवत नाही, पण एक शब्द देतो, या दासाचा जर हात धरून जर तुम्ही चाललात ना तर आयुष्यभर फक्त तुमचं आणि तुमच्याच नावाने जय जयकार होईल. म्हणून ज्ञानदेव महाराज आपल्या प्रत्येक अभंगात निवृत्ती दासू असं वर्णन करतात, आपल्या सद्गुरूचा उद्धार करतात. फक्त ज्ञानेश्वर महाराज नाही तर नाथबाबांचे सुद्धा जेवढेही अभंग आहे तुम्ही कधी ऐकलंय का? नाथा म्हणे एका म्हणे नाही, तिथे सुद्धा सद्गुरूंचंच वर्णन नाथबाबांनी केलं आहे. एका जनार्दनी, नाथबाबांचे सद्गुरू एका जनार्दनी, एका जनार्दन असं त्यांचं नाव. वाट सोपी करायची असेल, भगवंत प्राप्त करून घ्यायचा असेल, भगवंत कळायला सोपा नाही, पण जर तो तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर सद्गुरूचा हात धरल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. सद्गुरू केलेच पाहिजे. गुरु करावा बळकट त्याचे धरावे मनगट. तुका बने संता ध्याता, तुका बने संता ध्याता, तुका बने संता ध्याता, संता
सद्गुरूंच्या कृपेशिवाय हे शक्यच नाही तर आम्हाला काय आतापर्यंत फक्त भजनच केलेत आम्ही आणि त्या भजनाचा प्रसाद हा असा स्वरूप आज असा दिवस उजाडेल हे मी कधी स्वप्नातही विचार नव्हता ज्ञानदेव केला. माने तरलो तरलो ज्ञानदेव माने तरलो तरलो ज्ञानदेव माने तरलो सारिका अस्था पाठीराका इतरांचा लेखा कोण करी. भागवतात गुरुचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला गुरु जो तुम्हाला मार्ग दाखवतो. दुसरा सद्गुरू ज्या सत्य मार्गावर चालवायला शिकवतो, हात धरून चालवतो. आणि त्याच्यानंतर श्री गुरु. आता महाराजांनी प्रमाण दिलं ना, श्री गुरु सारिका अस्था पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. हे श्री गुरु प्रत्यक्ष भगवंताशी आपल्याला एकरूप करून देतात. आणि चौथे जे आहेत ते जगद्गुरू. आत्तापर्यंत ह्या जगामध्ये जगद्गुरू म्हणजे जगाचे गुरु. त्याच्यात प्रथम स्थानी जे नाव येतं कृष्णम वंदे जगद्गुरू. भगवद्गीता संपूर्ण जगाला देऊन जे गुह्यज्ञान अर्जुनाला सांगितलं होतं, त्याच्याद्वारे सूक्ष्माती सूक्ष्म मार्ग भगवंतांनी आपल्याला प्रतिपादित केले. म्हणून सर्वप्रथम मान सद्गुरू जगद्गुरू कृष्णम वंदे जगद्गुरू. पुनश्च एकदा ज्यावेळी धर्मावर ग्लानी येते, आपल्याला भगवंताच्या नामाचा विसर पडत चालतो, भजन कीर्तनं बंद पडू चालतात, त्यासाठी पुन्हाच्या एकदा संत हे अवतारित घेत असतात आणि भगवंतसुद्धा अवतार घेत असतात. त्याच्यामध्ये दुसरे जे जगद्गुरू होते ते आद्य गुरु शंकराचार्य म्हणजे भगवान शिवाचा अंश. आणि त्याच्यानंतरही आपल्याला संतांच्या रूपात जे प्राप्त झाले ते म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचा अधिकार जर बघितला तर यमाला सुद्धा धाक पडेल असा तुकारामांच्या नामाचा तुकाराम 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 तुकाराम
प्रेम नाम घेता कापे आला धन्य तुकोबा धन्य तुकोबा तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ त्याने केला हा पुरुषार्थ. त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आज सेवेसाठी घेतलेला आहे. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने एक दंडक आहे, एक नियम आहे की पहिला दिवस हा नामपर अभंगाने झाला पाहिजे, दुसरा दिवस हा संतपर अभंगाने झाला पाहिजे, मध्ये तुम्ही भगवंताचं संतांचं चरित्र सांगू शकता. त्याच्यानंतर जो सप्त्याचा 6वा दिवस आहे, बरोबर ना का 7वा? हां, म्हणजे लक्ष ठेवा. मी प्रश्न जर विचारला तर मला एक तर विसर पडायची सवय. विठ्ठल 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 सहाव्या दिवशी जागराची सेवा. आपण 6 दिवस जे भगवंताचं चिंतन केलं आहे, जे नामस्मरण केलं आहे, म्हणून भगवंताकडं मागणं मागायचं असतं, प्रसाद मागायचा असतो. तो 8व्या दिवशी भगवंताचं चरित्राचं उच्चारण करून काल्यानी ह्या सप्त्याची सांगता होत असते. आपल्या या अखंड हरिनाम सप्त्याचं आजचं हे दुसरं पुष्प. काल सचिन महाराजांची सेवा झाली आणि जागराची सेवा आपले हरिभक्त पारायण जालटे महाराज यांच्या हस्ते होईल. आणि ह्या सप्त्याची काल्याची सेवा आदरणीय आमच्या बाबाजींच्या धर्मकन्या हरिभक्त पारायण शोभाताई रानडे यांच्या हस्ते संपन्न होईल. आणि आपल्या बाबांचा कार्यक्रमाचा सोहळा हा पार पडणार आहे. हा सोहळा पार पाडण्यासाठी सर्व साधकांचे अथक परिश्रम आहेत. कोण्या एकाचं जर नाव घेतलं, आता जर इथं जेवढे साधक बसलेले ते सर्व जीवाभावाचे आहेत, सर्व नितांत प्रेम करणारे असे भक्तमंडळ बाबांच्या सेवेसाठी जीवाचं प्राण करून संपूर्ण सेवा आपली रुजू करणारे असे सर्व साधक मंडळी. याच्यात जर सगळ्यांचं नाव घेतलं आणि एकाचं जरी राहिलं तर खूप मोठं म्हणजे पातकच लागू शकतं असं म्हणायला काय हरकत नाही. कारण की यांचा अधिकार सोपा नाही. ज्ञानेश्वर माऊली यांना काय म्हणतात माहिती आहे? प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. आज वार सोमवार आहे, त्या सदाशिवाचाच आज वार आहे आणि त्या महादेवाला जर आपण जर नाराज केलं तर कसं होईल, नाही का? आज आपल्या ह्या कीर्तनाला जे साथ करतायत, जो नाद ब्रह्म ज्याला आपण म्हणतो, आपले यश महाराज महाजन असतील, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मूर्ती लहान पण कीर्तिवान. म्हणजे प्रयत्न चालू आहेत आणि तुला खरंच शुभेच्छा आहे. भगवान माऊलीच्या प्रथम पुण्यस्मरणात तू जर पखवाज वाजवतोय सप्त्यामध्ये तर विचार करा याचं भविष्य किती उज्ज्वल असेल, नाही का? त्यांच्या तोडीस्तोर जे साथ देत आहेत आज आमचे गजानन महाराज भजनी मंडळातले पखवाज वादक हरिभक्त पारायण ओम महाराज, तसेच त्यांच्या मातुश्रीसुद्धा आज आई आले ना. बघा आजच्या या कीर्तन स्वरूपात हे नाद ब्रह्म आहेत. आज स्वर ब्रह्म म्हणून आज जे आपल्याला लाभलेत म्हणजे माझ्या गुरुस्थानी असलेलेच शेगाव निवासी 2 म्हणजे भालदार तोपदार गजानन महाराजांनी पाठवले असं म्हणायला काय हरकत नाही. भालदार तोपदार म्हणजे कमी समजू नका. हे महाराजांचं रक्षण करण्यासाठी आज सगळे काही पकड त्यांच्याच हातात आहे. आम्हाला काही इथं फक्त पोपटपंची करायची. बघा शब्दब्रह्म इथे कीर्तन करतोय, स्वरब्रह्म इथे महाराज आपले संदीप महाराज असतील, अविनाश महाराज असतील, अजय महाराज असतील, सर्वच गायकवृंद आमचे किशोर महाराज असतील, कंसे बाबा असतील, हे सर्व स्वरब्रह्म आणि हे नाद ब्रह्म आणि जेव्हा शब्द ब्रह्म हे तिघही ब्रह्म एकत्र होतात त्यावेळेस पुढे परब्रह्म साकारतं आणि तेच आपल्या या कीर्तनाला स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने हा सोहळा सदैव सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली.
माझी पिढी भविष्यात बाबांचा ज्यावेळेस सप्ताह सांगेल ना तेव्हा छाती ठोकपणे सांगेल की माझ्या वडिलांनी इथं पहिल्या सप्त्यात कीर्तन केलेलं. ही गर्वाची गोष्ट आहे. असो, आणि बोलण्यासारखं बरंच काही आहे. माऊलींची विनंती होती की बाबांसंदर्भात बोलायचं, बाबांबद्दल बोलायचं. खऱ्या अर्थाने तुम्हाला जास्त बाबांचं सानिध्य लाभलं आहे. आम्ही प्रत्यक्ष बाबांना म्हणजे बाबांच्या सानिध्यात जरी नसलो पण मात्र सर्व साधक मंडळी, ज्या माता माऊली जेवढ्या आपल्या आहेत, यांचे जे कार्यक्रमाचे आम्हाला निरोप येत असतात किंवा आम्ही ते स्टेटस वगैरे हे कंटिन्यू आम्ही बघत असतो. बाबांचं नित्य नियमाने आम्हाला त्यांच्या त्या स्टेटसमध्ये दर्शन होत असतं. ही सद्गुरूप्रती असलेली आपली ही भावना, जी कृतज्ञता जी आहे ती आम्हाला सदैव दिसत असते. आणि खरं गुरुला काय हवं असतं? आपला शिष्य आपलं सदैव स्मरण करतोय, सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर सदैव अढळ आहे, याच्याशिवाय अजून आपल्याला काय पाहिजे? सद्गुरूंच्या सानिध्यात राहिल्यावर आपल्या अंतरंगात एक श्रद्धा निर्माण होते. त्या श्रद्धेला जो जन्म येतो, आमच्या सगळ्या साधक माऊलीच आहेत, साधक मंडळीसुद्धा आहेत, नाही असं काही नाही. परंतु आपला अभंगाचा जो आश्रय आहे, आजचा जो सेवेकरता जो अभंग आपण घेतलेला आहे, मी सुरुवातीला अभंग का सोडला नाही? एक तर सगळ्यात पहिले आपल्याकडं वयाची म्हणजे वेळेची मर्यादा असल्यामुळे, आणि त्याच्यात जर वेळ घालवला, प्रत्येकाचं नामकरण जर करत बसलो तर त्याच्यातच बराच वेळ निघून जाईल. तर अभंगाचा अभिप्राय असा आहे, संतांची ये पायी हा माझा विश्वास. सर्वप्रथम जे अभंगाचं चरण आहे, सद्गुरू म्हणजे तुकोबाराय आपल्याला सांगताय की संतांच्या पायी माझा विश्वास आहे. त्याच्याने काय झालं आहे? सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे याचा अर्थ असा असतो की काया, वाचा आणि मना तिघांच्या दृष्टीने मी सद्गुरूंना शरण गेलेलो आहे. अशा त्या संतांच्या पायी माझा विश्वास आहे. काय करतील ते? तेची माझे हित करीती सकळ. असं कोणतं हित करतील? जेने हा गोपाळ कृपा करी. काय हित ठरवलं आहे? आपण जेवढे काही जन्माला आलेलो आहे, आपलं सर्वांचं एकच हित आहे. ज्या परमेश्वराने आपल्याला जन्माला घातलं आहे त्याच परमेश्वराला आपल्याला एकरूप व्हायचं आहे. आणि हेच हित असं चकारांकित करून तुकोबाराय वर्णन करता, हेची तेची माझे हित, हेची नव्हे, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. पुढे तुकोबाराय सांगतात, हे हित करत असताना, परमार्थाच्या वाटेवर चालत असताना, परमार्थ करत असताना जर तुम्हाला शीण आला, तुम्ही थकले, वारीवर चालत असताना थकतो का नाही माणूस, विश्रांती घेतो, पण तसं नाही. तुकोबाराय म्हणतात, भागलिया मन, मनाचा विचार सांगितला आहे, पूर्ण देहाचा नाही. नाही तर म्हणतील तुकोबाराय सगळ्यांना कड्यावर घेतील का? लाखो प्रजा आहे. भागलिया मन वाहतील कडे, कड्यावर घेऊन त्याचा सर्व सोपस करतील आणि भगवंताशी मिळवून देतील. आणि त्याच्यामध्ये जी सुखाची प्राप्त होईल, त्यांचे याने जोडे सर्व ही सुखाची प्राप्ती त्या संतांच्या म्हणजे विश्वासावर आहे, श्रद्धेवर आहे. तुकोबाराय पुढे जाऊन असं सांगतात, तुका म्हणे शेष सेवी न आवडी. या परमार्थाच्या वाटेवर जो परमार्थ करत चालले, त्याची जी पुण्याची शिवदरी आहे किंवा जे उच्चिष्ट आहे, जसं आपल्याला जे ग्रंथसंपदा प्राप्त झाली, ती ग्रंथसंपदा म्हणजे व्यासो उच्चिष्ट, हा व्यासांनी दिलेली ग्रंथसंपदा. त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे शेष सेविन आवडी. ते शेष मी सेवन करेन आणि काय करेन? तुम्ही जसं म्हणाल ना तसं मी वागून दाखवेन. वचन न बोली मोडिले जे, असा सरळ सरळ आजच्या अभंगाचा भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल ह्या कार्यात प्रत्येकाचा एक खारीचा वाटा आहे आणि तो आपण नाकारू शकत नाही. कोणाकोणाचं नाव घेणार? ह्या सेवेसाठी 2-3 म्हणजे आमची अपेक्षाही नव्हती तशी.
अविरतपणे फक्त निस्वार्थपणे इथे सेवा केली. सद्गुरूंचं नाम जरी घेतलेलं नसेल पण तरी सद्गुरूंची कृपा अशी असते ते आपल्या दृष्टीने त्यांना निहाळत असतात. माऊली फार सुंदर वर्णन करतात सद्गुरूच्या दृष्टीचंच. तुमचे निधिठिवेचे ओळे सासिन्नले प्रसन्नतेचे मळे ते सावूनी देखो निलोळे श्रांतु जीवी. तुमचे निधिठिवेचे ओळे सद्गुरू आपल्या नजरेने बघतात. हा दाखला ज्ञानोबाराय असं सांगतात की ज्यावेळेस ज्ञानोबाराय आपल्या शब्दांवर विमंचन करत असताना समोर जी मंडळी बसलेली होती ती काय हलक्या लेवलची नव्हती. एक महापंडित होते, महात्मा होते, असे अनेक अधिकारी मंडळी ज्ञानोबारायांच्या समोर बसलेले असताना ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये प्रतिपादन करतात. आणि ज्ञानोबाराय म्हणतात की हे जे बळ माझ्या अंगात जे आलंय ना हे फक्त माझं नसून तुमचे निधिठिवेचे ओळे सासिन्नले प्रसन्नतेचे मळे. ही प्रसन्नता या तुमच्या दृष्टीनेच आहे. म्हणजे समोर कोण? निवृत्तीनाथ बसलेले आहेत, सोपानदादा बसलेत, मुक्ताई बसलेली, नामदेवराय बसलेले आहेत. हे कमी लेवलचे संत नव्हतेत. आपला आजचा विषय संतपर आहे. आपल्या महाराष्ट्राला अखंड संतांची परंपरा लाभली. असं म्हणतात की 108 संत हे फार महत्त्वाचे सांगितलेले आहेत फक्त महाराष्ट्रामध्येच. जगाचा विचार केला, देशाचा विचार केला तर संतांची संख्या लाखोच्या वर जाईल. आणि त्यातल्या त्यात सर्वश्रेष्ठ संतांचं पंचायतन जर बघितलं तर त्याच्यात अग्रस्थानी जे येतात ते जगद्गुरु तुकोबाराय. दुसऱ्या स्थानावर जर बघितलं तर माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय. तिसरं स्थान जर बघितलं संत शिरोमणी नामदेवराय. चौथ्या स्थानावर जर बघितलं शांतीब्रह्म एकनाथ महाराज. आणि 5व्या स्थानावर जर बघितलं तर जगद्गुरु तुकोबारायांचे शिष्य निळोबाराय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्या प्रकारे शंकराचार्यांनी देवांचं पंचायतन आपल्याला सांगितलं अगदी त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा संतांचं पंचायतन आपल्याला सांगितलेलं आहे. आणि प्रत्येकाकडे एक गुण आहे. मग याचा अर्थ तो गुण दुसऱ्यात नाही का? नाही. हे विशेषण लावलेलं आहे प्रत्येकाला. वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण माझं तुकोबाराय नाही का? नामदेवरायांकडे जर बघितलं तर नामदेवरायांसारखी नामाची चिंतनाची ताकद कोणाकडे नाही आहे. संत शिरोमणी उपाधी लाभली नामदेवरायांना. नाद बाबा जर म्हटलं तर शांतीचा मूर्तिमंत पुतळा. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, चक्क 108 वेळा. 108च वर्णन आहे, 100 वेळा नव्हे, 108 वेळा. ही बुद्धी सुचवणारे सुद्धा चतुरा तो शिरोमणी. सोपं नाही. का 108 वेळा थुंकला असावा? नाथबाबाचा नित्य नियम होता गोदावरीमध्ये जायचं, स्नान करायचं आणि नंतर आपले नित्यकर्म चालू करायचे. आणि धर्म मार्तंड यांच्या शांतीभंग करण्यामध्ये अग्रेसर होते. आम्हाला चांगलं भावत नाही, वाईट करायला आम्ही सगळ्यात पुढे असतो. असं एकदा मार्तंडाने तिथे ठरवलं नाथबाबांची शांती आज भंगच करायची आणि हाताशी घेतलं त्या यवनाला. आणि आज तोच यवन सगळीकडे थैमान घालतोय. त्यावेळेस नाथबाबांनी प्रसाद देऊन मुक्त केला. पण आत्ताचा काळ हा प्रसाद देण्यासारखा नाही, कारण की नाथबाबासारखे संत आता नाहीत. तेवढा अधिकार प्रत्येकाकडं नाही. कितीही मोठा कीर्तनकार जरी असला तो फक्त बोलण्यापुरता मर्यादित आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असा कधीच आपल्याला लवकर बघायला मिळणार नाही. आणि जरी भेटलाच तर त्याचे फक्त बोल इथे 2 तासापुरता मर्यादित आहेत. 2 तासानंतर आपण ते सगळं विसरून जातो. याच्यानेच खरं आपल्या धर्माला अधोगती येत असते. मला बरेच जण म्हटले की बाबा आज तुम्ही याच्यावर बोला. म्हणजे हा अधिकार जो आहे, हे प्रेम जे आहे की त्यांना माहिती आहे की कोणाकडनं काय केलं जाईल, कोणाकडनं काय वदवलं जाईल. पण ऐका,
धर्मावर बोलणं सोपं नाही. आज आपण ह्या धर्ममंडप, याला नाव काय दिलं आपण, धर्ममंडप. ह्या धर्ममंडपात आपण सद्गुरूची सेवा करतोय, भगवंताचं चिंतन करतोय, नामस्मरण करतोय. याचा अर्थ आपल्या पिढीलासुद्धा हे जे धर्माचं कार्य आहे हे पुढं सोपवलं गेलं पाहिजे. खऱ्या अर्थाने इथं जास्तीत जास्त करून युवा शक्ती असली पाहिजे. जे संतांचे विचार आहे, जे आपल्या शूरवीरांचे विचार आहेत, ते त्यांच्यापर्यंत गेले पाहिजे. इथं सर्व माझा साधक मंडळ बसलेला असताना बाबांच्या स्मरणार्थ हा पुण्यस्मरण सोहळा चालू आहे. मग पुण्यस्मरण करताना बाबांची पण तीच इच्छा असेल की माझा हेची आमा करणे काम, बीज वाढवावे नाम, नाही का. जोपर्यंत आपल्या पुढच्या पिढीला हे नामस्मरणाचं महत्त्व कळत नाही तोपर्यंत आपली पिढी सुधारू शकत नाही. आणि त्यासाठी अट्टहास असाच असला पाहिजे की फक्त कीर्तनात येऊन तुम्हाला पुण्यप्राप्ती होईल का, नाही. या कीर्तनातनं आज एकच सांगून जाईल तुम्हाला, जर तुमच्या आयुष्यामध्ये नाही काही पुण्य घडलं चालेल, फक्त एक युवा शक्ती अशी घडवा की त्याला तुम्ही परमार्थाची सेवा लावली पाहिजे. तरच आपल्या धर्माचं रक्षण होईल. तुम्ही इतर धर्मांची गोष्ट जर बघितली ना तर एवढे पोरं त्यांना म्हणजे नॉलेजही नसतं, तरी त्याला मदरशामध्ये जाऊन शिकवलं जातं, टोपी घातली जाते, त्याला कुराण शिकवलं जातं, नमाज पढली जाते. वाईट ह्याच गोष्टीचं आहे की आपल्या संस्कृतीचं जतन आपल्या ह्या ज्या पिढीकडनं झालं पाहिजे तिथेच आम्ही कमी पडतो आहे. युवा शक्ती हे जे वय आहे हे घडण्याचं वय आहे. पुढे भविष्यात जर देश त्यांच्या हातात जर द्यायचा असला तर आधी ज्येष्ठांनी तयार झालं पाहिजे. महाराज, इतकी वाईट परिस्थिती आहे, बाहेरचं सोडा तुम्ही, ह्या संप्रदायातसुद्धा पाय खेचणारे कमी नाही आहेत. नारदाच्या गादीवर सत्य बोलायचं असतं. का सत्य बोलायचं असतं? तुकोबराय म्हणतात, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. 3दा सांगितलं. 3दा का सांगितलं? भूतकाळातही सत्य तू, वर्तमानातही सत्य तू आणि भविष्यातही सत्य तू विठ्ठला. मग जो तो विठ्ठल सत्य आहे तो आमच्या जर युवा पिढीला समजला नाही, आम्हाला ज्ञानेश्वरी समजली नाही, आम्हाला संतांनी दिलेली ग्रंथसंपदा जर समजली नाही तर आमची ही पुढे पिढी छत्रपतींचं, धर्मवीरांचं हे कार्य कसं पुढे नेणार? क्षमा मागतो तुमची सर्वांची. मी काही मोठा विद्वान नव्हे किंवा शिवचरित्रकार नव्हे किंवा मोठं महाराजांचं चरित्र मांडू शकेल अशी माझी वाणी नाही, परंतु एक सांगून जाईल, ही भूमी संतांची आहे, ही भूमी शूरवीरांची आहे. आयुष्यात तुम्हाला माणूस म्हणून जन्म मिळाला आहे. हा माणूस जर ठरवलं तर हा संतही होऊ शकतो, ह्या माणसाने जर ठरवलं तर हा देवही होऊ शकतो, आणि या माणसाने जर ठरवलं तो शूरवीरही होऊ शकतो. आणि नाहीच जरी जमलं ना काही तर निदान माणूस म्हणून तरी तुम्ही जगायला पाहिजे. थोडंसं समजायला अवघड आहे माणूस बनणं म्हणजे नक्की काय करायचं आहे. आपण संप्रदायाला हाताशी धरलं आहे, आपल्याला सद्गुरूंनी नाम दिलं आहे. सद्गुरूंचा प्रसार म्हणजे असा नाही की आपण सगळीकडं गवगवाच केला पाहिजे. आपलं कार्य असं आहे की जो आपल्याला भगवंतांनी मार्ग दाखवलेला आहे, ज्या भगवंताच्या कुळात आपल्याला, ज्या धर्मात आपल्याला जन्म मिळालेला आहे त्या धर्माची आपण निष्ठा बाळगली पाहिजे. हा जो मास आत्ता चालू आहे हा मास आपला बलिदान मास म्हणून आपण पाळला जातो. बलिदान मास याच्यासाठी एक राजा छत्रपती शिवराय ज्यांनी स्वराज्य उभं केलं, धर्मासाठी कसं जगावं हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला सांगून दिलं. दुसरी गोष्ट, धर्मवीर संभाजीराजे यांनी धर्मासाठी काय केलं पाहिजे आणि कसं मेलं पाहिजे हे दाखवून दिलंय. 39 दिवस, तब्बल 39 दिवस छत्रपती संभाजीराजांना हाल करून मारलं. इथे म्हणजे जरी तो विचार जरी केला तरी अंगावर शहारे येण्यासारखं आहे. ते आपल्या मुखातनं बोलणं, आपल्या राजाची अवहेलना करणं शोभत नाहीत.
एका कीर्तनकाराला नारदाच्या गादीवर तरी ते शोभत नाही. चित्रपट सृष्टीवाल्यांचे खरं आभार मानले गेले पाहिजे की ज्या राजावर जो अत्याचार झाला तो काळ होता 350 वर्षापूर्वीचा आणि तो आत्ता प्रदर्शित होतो आहे. म्हणजे कुठेतरी धर्म जागृत होण्याची सुरुवात झालेली आहे आणि एक एक गोष्ट आपल्याकडे आपल्या समोर येते. का? कारण की संतांचं कामच आहे की जागरूकता होणं. सदैव संत जागृत करत असतात, जाग करत असतात आपल्याला. उठा जागे भारे आता, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, सुख विवेका जन्माचा भावे चरणी ठेवा माता, सुख विवेका जन्माचा रामनारा पुत्र सोया रे विठुना, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुख विवेका एक पिढी अशी घडवा की ज्यांना आपले शूरवीर कळाले पाहिजे, त्या पिढीला आपले संत कळाले पाहिजे, त्या पिढीला आपला देव कळाला पाहिजे, त्या पिढीला आपला धर्म कळाला पाहिजे. तरच ह्या आत्ताच्या ज्या चुकीच्या गोष्टी होत आहेत, लव जिहाद म्हणा किंवा धर्मांतर म्हणा, ह्या गोष्टीला तेव्हाच चाप बसेल जेव्हा आपला माणूस जागरूक असेल. छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना एकत्र करत जे स्वराज्य उभं केलं होतं, कशासाठी? की आपल्यात ते वाद मिटावेत, आपल्यातला भेद मिटावा, यासाठीच छत्रपतींचं एक छत्री अंमल होणं त्यावेळेस खरं गरजेचं होतं. महाराष्ट्राचा सिंह गरजला, वा, तुला जगाची आन, शाहिरा तुला जगाची आन. महाराष्ट्राचा सिंह गरजला, तुला जगाची आन, शाहिरा तुला जगाची आन. माझ्या शिवरायाचे गुण साऱ्या जगाला माझ्या शिवरायाचे गुण साऱ्या जगाला सांगेन, माझ्या शिवरायाचे गुण माझ्या जगाला सांगेन. शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर, जलमाला धुरंधर, जलमाला धुरंधर, जन्मला धुरंधर, जन्मला धुरंधर. जिजाबाईच्या तापाला, जिजाबाईच्या तापाला, आधी मायेचं वरदान, आधी मायेचं माझ्या शिवरायाचे गुण साऱ्या जगाला सांगण, माझ्या शिवरायाचे गुण साऱ्या जगाला सांगण. माझ्या शिवरायाचे गुण साऱ्या जगाला सांगेन, माझ्या शिवरायाचे गुण साऱ्या जगाला सांगेन. दख्खनच्या पठारावरती छावा गरजे शोभाचा, गरजे शोभाचा. दख्खनच्या पठारावरती छावा गरजे शोभाचा, गरजे शोभाचा. दर्या कपरी घुमू लागला डंका महाराष्ट्राचा, डंका महाराष्ट्राचा. आणि कोकणच्या शेतकऱ्या तुला जरी पटका मानाचा, जरी पटका मानाचा. आणि महाराष्ट्राच्या मानकऱ्या घे मुजरा शाहिराचा, मुजरा शाहिराचा. चमके शोभाची तलवार, चमके शोभाची तलवार, चमके शोभाची तलवार, त्या बिजलीचा अवतार, रंगत्या बिजलीचा अंगार, बिजलीचा अवतार. रंगत्या बिजलीचा अवतार. गेले ढालीवरती वार, गेले ढालीवर दिवार, गेले ढालीवरती वार. गेले ढालीवर दिवार. चमके शिवबाची तलवार, चमके शोभाची तलवार,
वनसे बाबा खऱ्या अर्थाने बलिदान मास साजरा केला आहे बाबांनी. बाबांसाठी परत एकदा जोरदार टाळी वाजवा. बघा धर्मनिष्ठा कशी असते मी तुम्हाला सांगतो. संभाजीराजांचा जिथे क्रूर असा अंत झाला ते म्हणजे संगमेश्वराच्या तटावरती महाराजांना बंदिस्त करण्यात आलं. त्याच्यानंतर 39 दिवस धर्मवीर संभाजीराजांचे एवढे हाल झाले, शेवटी तुकडे करून करून इतरत्र असे फेकले गेले की ते सापडून पुनश्च एकदा संभाजीराजांना आपल्याला बघतासुद्धा आलं नाही, त्यांचा अंतसुद्धा आपता. पण हे सगळं कशामुळे घडलं की महाराज शेवटपर्यंत एकाच निष्ठेवर असते की मी हा धर्म सोडणार नाही. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे धर्माचे पालन हेच यामा करणे काम, करणे पाखंड खंडन बीज वाढवावे नाम. ह्या नामाचं बीज असं रोवा की त्याचा वेल हा अखंड सिंधू हिंदुस्थानात गेला पाहिजे. अटके पार घोडे छत्रपतींनी गेले होते. 95% आपण आज 65% आलो आहे. ही संकटाची म्हणजे धोक्याची घंटा आपण म्हणतो ना, त्याच्यामुळे जागं होणं फार गरजेचं आहे. असो, आपला अभंगाचा भाग आपल्याकडे अर्धाच तास उरलेला आहे आणि ह्या अर्ध्या तासात आपल्याला चिंतन बघायचं आहे. श्रद्धा आणि विश्वास ह्या दोन्ही समानार्थी शब्द आपण म्हणतो, पण यांच्यामध्ये जमीन आणि आसमानचा फरक आहे. श्रद्धा ही जन्माला येत असते आणि विश्वास हा अजन्म आहे. श्रद्धा जरी स्त्रीलिंगी असली तर विश्वास हा पुल्लिंगी आहे. शिवपुराणात वर्णन येतं, भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणे, असं वर्णन आहे शिवपुराणामध्ये. याच्यामध्ये जी पार्वती सांगितली ती श्रद्धा आहे आणि याच्यामध्ये विश्वास जो सांगितला आहे तो महादेव आहे. श्रद्धा ही डळमळीत असू शकते,
विश्वास अढळ आहे, शाश्वत आहे. त्याला जर विरुद्धार्थी असेल तर तो फक्त संदेह, संशय याच्या व्यतिरिक्त दुसरा असू नाही शकत. अविश्वास याच्याशिवाय दुसरा शब्द त्याला विरोध करू शकत नाही. आणि श्रद्धा जर म्हटली, आपल्याला आपल्या सद्गुरूंबद्दल जर आपले त्यांचे गुण जर दिसू लागले तर आपली श्रद्धा ही बळावत चालते. आपल्या सद्गुरू भगवान माऊलीवर सर्व साधक मंडळीचा अथांग असा म्हणजे ती श्रद्धाच आहे. अंतर्मनातनं जी आलेला भाव असतो, अंतर्मनात जी जन्माला आलेली असते. पार्वती मातेचं उदाहरण द्यायचं कारण पर्वतराजाकडे पार्वती माता प्रगट झालेली नाही, ती जन्माला आलेली आहे. श्रद्धा ही जन्माला येत असते आणि शाश्वत. सांगा बरं, आपले महादेव हृदयेश्वराचे आईवडील कोण आहे सांगा, माहिती आहे का? माहिती. श्रीरामाचे आईवडील सांगा कोण आहे? कौशल्या, दशरथ नंदन, प्रभू श्रीराम आहेत. भगवान श्रीकृष्णाचे आईवडील कोण आहेत सांगा? वसुदेव, देवकी. अरे एक एक नाही, दोन दोन आईबाप आहेत. यशोदा माता, नंदलाला. हां सांगा, माझ्या महादेवाचे आईवडील कोण आहेत? जो अजन्म आहे, जो शाश्वत आहे. आता जर शिवपुराणाचा जर बारकाईने जर अभ्यास केला, तुम्हाला शिवपुराणकार भरपूर भेटतील, पण ज्या बारकाईच्या गोष्टी आहेत कथेमध्ये ह्या तुम्हाला ऐकायलाच भेटत नाहीत. ऐका, भोलेनाथाचे आईवडील कोण आहेत? भोलेनाथाचा एक अंश आहे ज्याला सदाशिव असं नाव म्हटलं जातं. महाकाल ब्रह्म हे भगवंताचे वडील आहेत. आणि अष्टांग नावाची जी देवी आहे, जिला तुम्ही दुर्गेच्या स्वरूपात बघता, जी महामाया आहे, अशी अष्टांग देवी जी आपल्या मार्तंड पुराणामध्ये आपल्याला धुमावती नावाने सुद्धा बघायला मिळते. अशी भगवती जगदंबा जी माया आहे, जी मूळ आहे, जी निर्गुण निराकार आहे, अशी माया भगवंताची माता आहे. आणि हे माझ्या तोंडचं नाही आहे, तुम्ही शिवपुराण वाचून घ्या, त्याच्यात इत्तमभूत माहिती आहे. पण दुर्दैव असं आहे की कथाकार आता जे गुह्य ज्ञान आहे हे म्हणजे भगवंतानी जसं लपून ठेवलं तसं हे बी लपूनच ठेवतात. यांचं ज्ञान दुसरं काहीतरी सांगत असतात. आम्हाला भागवतसुद्धा पाठ झालं आहे. पहिल्या दिवशी काय, दुसऱ्या दिवशी काय, तिसऱ्या दिवशी काय, 12 स्कंद 7 दिवसात कसं काय संपवता, हेच मला प्रश्न पडतो कधी. बारकाईने जर बघितलं तर प्रत्येक आपल्याकडे महाराज लोक एवढी आहेत की त्यांनी प्रत्येकाने जर प्रत्येकाला वेगवेगळा अभ्यास जरी दिला, प्रत्येकाने एक एक स्कंदावर जरी चर्चा केली, त्याला महिनासुद्धा कमी पडेल एवढं अथांग ज्ञान माझ्या ग्रंथसंपदेमध्ये आहे. एवढी ताकद त्या संतांची आहे. असो, आपला विश्वास आणि श्रद्धेवर विषय चालू होता. श्रद्धा डळमळीत असू शकते. कशी? आपल्या सद्गुरूचे जर आपल्याला गुण दिसायला लागले तर आपली श्रद्धा ही बळावत चालते. आणि सद्गुरूमध्ये जर दोष दिसायला लागले तर ती श्रद्धा आपली कमी होते. ज्ञानोबा आहे त्याच्यावर एक ओवी सांगतात. वर्षा काळे सरिता चढू लागे पंडुसुता. काय म्हणताय? वर्षा काळे सरिता म्हणजे वर्षा काळात जी सरिता असते ती वाढत जाते. पावसाचं प्रमाण वाढत चालतं. नदीला ओथा म्हणजे भरपूर मोठा ओघ येतो. वर्षा काळे सरिता चढू लागे पंडुसुता, तैसी नित्य नवी भजिता श्रद्धा असे. पण तीच सरिता शरद काळे ऋतू ओसरू लागे. म्हणजे भरती आणि ओहटी ही ज्याप्रमाणे जशी कमी जास्त होत असते तशी श्रद्धा ही कमी जास्त होत असते. कोण म्हणतं? आमचे संत हे पुरोगामी विचाराचेच होते. फक्त या सायन्सला आत्ता डोकं काढलं आहे सायन्सनी वरती. 800 वर्षापूर्वीच माझ्या माऊलींनी याचा उद्धार करून ठेवला आहे. आत्ता आपण धर्मांतराच्या वर विषय बोललो ना. बघा, एक सोपा उपाय सांगतो. शिवपुराणात तुम्हाला अनेक उपाय सांगितले जातील, पण आपल्या पिढीला जर वळण लावायचं असेल तो कोणीही नास्तिक असू द्या, तो कीर्तनाला नाही आला तरी चालेल, तो मंदिरात नाही गेला तरी चालेल, कुठली देवपूजा करा, कर्मकांड करा, नाही केलं तरी चालेल, बेहतर. फक्त त्याच्या हातात एक ज्ञानेश्वरी द्या आणि त्याला सांगा रोज 10 ओळ्या त्याच्या पाठ कर, किंवा त्याचा आश्रय घे, त्याचा अर्थ समज. सार्थ ज्ञानेश्वरी त्याच्या हातात द्या. ते जे ज्ञान त्याला आपोआप प्राप्त होईल आणि तो नास्तिकतेकडनं आस्तिकतेकडे कधी वळेल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही.
आणि हीच पिढी आपल्याला पुढे कामात येणार आहे. परमार्थ करणं सोपं नाही, पण परमार्थ डोक्यात घुसणं फार महत्त्वाचं आहे. नवीन पिढीला परमार्थ कसा करा, त्याची गोडी कशी निर्माण होईल, त्याच्या कलेने घेतलं पाहिजे. कालाय तस्मै नमः आपण जसं म्हणतो. आता जे आपले वडीलधारी जे आहेत ना, ते आपल्याला त्यांचंच हाकतील, त्यांचंच गोडं हाकतील. आपल्या पद्धतीने ते चालणार नाही. पण आता ही काळाची तुम्ही जशी गरज म्हणतात ना, तर त्या काळानुसारच त्यांच्या ओघाने घेत परमार्थ त्यांच्यात कसा रुजता येईल, हीच खरी म्हणजे तुमच्या ज्ञानाची परीक्षा आहे. मोठा विद्वान आहे, मोठा कीर्तनकार आहे, पण त्यांनी फक्त आता ठरवून घेतलं की 2 तास इथं फक्त आपल्याला अभंगावर बोलायचं आहे. पण अभंग आत्मसात जोपर्यंत आपण करत नाही, अभंगाचं चिंतन आपल्या लक्षात येत नाही, तोपर्यंत त्या चिंतनाचा आणि त्या कीर्तनाचा काहीच फायदा नाही. आणि मला खरंच आपल्या भगवान माऊली साधकांचं खरंच कौतुक आहे की त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की कीर्तनात आपल्याला हास्यविनोद नको आहे किंवा वायफळ चर्चा नको आहे, कुठली धर्माच्या व्यतिरिक्त चर्चा नको आहे. आणि एवढा जागरूक वर्ग मला लाभला आहे. या संत संगतीचं महिमान करणं सोपं नाही. मला आमचे ऋषीदादासुद्धा बोलले, आकाश महाराज बोलले. आणि ज्यांचं म्हणजे आत्ता तुमच्यापर्यंत जो आवाज जातो आहे सुंदर असा, श्रीराम साऊंड सिस्टीम आपले राहुल बाबा फपाळे, एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. यांचा अट्टहास होता की मला धर्माबद्दल काहीतरी ऐकायचं आहे. महाराज आत्तापर्यंत मी तुमचं चिंतन भरपूर ऐकलं आहे, पण मला धर्माबद्दल काहीतरी ऐकायचं आहे. आणि हाच प्रश्न मला कालपासून पडला होता. महाराज कालची झोप ही फक्त 3 तास आहे. माझं बाबांवर चरित्र काय होतं ते मला माहीत नाही, पण मी आज इथं काय बोलतो आहे ते सद्गुरूलाच माहिती. नोहे हा सामान्य महिमा संताचा. श्रद्धा जशी डळमळीत असते तसा विश्वास हा अजन्म आहे, अडळ आहे. श्रद्धा आंधळी असू शकते. आपण पाहिलेलं आहे अंधश्रद्धा निर्मूलन, तसा अंधविश्वास निर्मूलन आहे का कुठे? नाही बघायला मिळत. पती पत्नी आहेत आणि पती पत्नीमध्ये इतका विश्वास असतो की नवरा 2 वेळचं एकदम पोटभर जेवण करतो. का? त्या पत्नीवर विश्वास आहे. भले ती बाईने रोज खिचडी का करेना, ते बाबाला वैताग का येईना, पण तरी तो खातो. का? कारण की पत्नीवर आपला विश्वास आहे. आणि ते जर पत्नीच्या एखाद्या दिवशी डोक्यात आलं की या जेवणात काहीतरी टाकून द्यावं, आणि हाच विश्वास नवऱ्याचा बी जर गेला की हिने काही जर टाकून दिलं तर नाही ना, ताटाचे सांडूनी जाईजे परी, नाही का, ते जेवण तो घेणार नाही. पण तिथे विश्वास आहे. आणि हाच विश्वास एका साधकाच्या मनात संभ्रम होतो की मला परमार्थ करायचा आहे. प्रपंचात असून जसा मला परमार्थ करायचा आहे, आणि हा परमार्थ कसा करावा हा त्याला प्रश्न पडला. आणि याच्यासाठी विद्वान असं कर जर कोणी असेल तर तो विद्वान कुठे असेल याच्या शोधात तो निघाला. आणि त्याच्या कानावर बातमी आली की देहू या गावी एक संत असे आहेत की ते वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत, जे प्रपंचही करून चुकलेत आणि परमार्थात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. असे तुकोबराय तुला याच्यात मार्गदर्शन करू शकतील. तू त्यांना भेटावंस आणि तुझ्या शंकेचं निरसन करावं. आणि ज्यावेळेस तो तुकोबरायांकडं गेला आणि त्याने विचारलं, मला परमार्थात जर विश्वास करायचा असला तर कोणावर करायचा? माझं मन हे स्थिर नाही आहे, जे अस्थिर आहे, आणि संभ्रमावस्था माझी निर्माण झालेली आहे. तर मला कृपया करून मार्ग दाखवावा. आणि असाच मार्गसुद्धा आपण सद्गुरूकडे जाऊन चर्चा करून मागितला पाहिजे. सद्गुरूकडे जाऊन काय मागितलं पाहिजे? गाडी दे, बंगला दे, घोडा दे, असं जे आपल्या हिताचं आहे तेच सद्गुरूला विचारायचं असतं. त्यांना सर्व कळत असतं की तुमच्याकडं काय आहे आणि तुम्हाला काय लागतं आहे. कारण सद्गुरू तो तसा सद्गुरू म्हणतो आम्ही. जसे आपण 4 प्रकार बघितले त्यात सद्गुरू, आणि ही सद्गुरू उपाधी फक्त माझ्या भगवान माऊलीला आता आपण लावलेली आहे. आणि तो सद्गुरूच फक्त मार्ग दाखवू शकतो. आणि तुकोबरायाकडे गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी विचारलं की तुकोबराय असं काय आहे, अशा कशावर मी विश्वास ठेवू,
तर तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. ए संताची पायी माझा हा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास. संतांची पायी हा माझा विश्वास. आणि काय सर्व भावे दास झालो त्यांचा. तुकोबराय म्हटले त्या संतांच्या पायावर माझा विश्वास आहे. अहो तुकोबराय असं का म्हणतायत? अहो तुम्हीच मोठे संत आहात असं मी ख्याती ऐकून तुमच्याकडे आलोय आणि तुम्हीच म्हणता की माझा विश्वास त्या संतांच्या पायावर आहे. असं कसं काय म्हणतात? अरे हात भलताच बिलंदर दिसतोय आणि अशी चिकित्सक वृत्ती जी असते ना सद्गुरूंना तीच आवडत असते बरं का. असाच शिष्य सद्गुरू जवळ करत असतात. तुकोबारायांना विचारलं की तुम्ही असं कसं म्हणू शकतात? तुकोबाराय फार छान उत्तर देतात. अरे संतांचाच संतांवर विश्वास नाही, देवाचा सुद्धा संतांवर विश्वास आहे. माणसांचा सोडा, संतांचा संतांवर विश्वास आहे, देवाचाही संतांवर विश्वास आहे आणि नव्हे नव्हे त्या राक्षसांचा सुद्धा संतांवर विश्वास आहे. हे तुकोबा हे तुम्ही आता भलतंच काहीतरी सांगताय बरं का. असं आहे का म्हणे? थांब तुला समजून सांगतो. दाखला देतात रामायणातला. रामायण हे माझ्या सदाशिवांचं आवडतं काव्य आहे. रामायणामध्ये वर्णन येतं मंदोदरीचं. आणि एक दिवस असा घडला, तिला एक म्हणजे प्रभू श्री रामचंद्र जसे श्रीलंकेवर चढाई करतात, समुद्र लांघून येतात आणि युद्ध होणार त्याच्या आदल्या दिवशी मंदोदरीला स्वप्न पडतं. आणि ते स्वप्नशास्त्रानुसार भरताने वर्णन केलं आहे की वसिष्ठ ऋषी हे त्यांचे गुरु होते, त्यांनी सुद्धा स्वप्नशास्त्राचा अभ्यास करून त्यांना सांगितलं होतं. ऐका शास्त्र काय सांगतं ते. हे तुमच्या आमच्या बाबतीतही घडतं. डाव्या बाजूच्या कंठाला एक पुरातीत नावाची ग्रंथी असते आणि त्या ग्रंथीमध्ये काही सेकंद सांकेतिक स्वप्न तुम्हाला पडतं. हे रोज नाही पडत. ज्यावेळेस तुम्हाला एक काहीतरी संकेत घडणार असतो त्यावेळेस ते स्वप्न तुम्हाला पडत असतं. बाबांचं निर्माण होण्याच्या अगोदर असे काही अनुभव माझ्या कानावर आलेत. काही साधकांनी ते माझ्याशी सांगितलेसुद्धा, बोललेसुद्धा. आमची त्या गोष्टीत चर्चासुद्धा झाली की बाबा जाण्याच्या काही काळ अगोदर संकेत त्यांना घडाले होते. मंदोदरीला असंच एक स्वप्न पडलं. मंदोदरी बोले रावणा प्रती, 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 मंदोदरी बोले रावणा प्रती. एक स्वप्न देखिले राती, एक स्वप्न देखिले राती, एक स्वप्न देखिले राती. नेनो वानर मिळाले किती, नेनो वानर मिळाले किती, नेनो वानर मिळाले किती, नेनो वानर मिळाले. शिळा सागर बांधी येला, सागर बांधी येला, सागर बांधी येला, सागर
रावणाला सांगते, मला एक भयानक स्वप्न पडले मध्यरात्रीला. युद्धाच्या मोहिमेला उद्या रावणाला निघायचं होतं आणि त्यावेळेस ती स्वप्न सांगते त्यांना की मला एक भयानक स्वप्न पडलेलं आहे. म्हणे काय स्वप्न पडलं सांग बरं. आणि त्यावेळेस बरेचसे सभेचे लोकसुद्धा होते. ज्यावेळेस दोघांची चर्चा चालली त्यावेळेस बरेचसे लोक परिवारातले सुद्धा होते आणि इतरही लोक तिथे होते. आणि त्यावेळेस ती सांगू लागली की एक भयंकर असं स्वप्न मला पडलं आहे की तुम्ही प्रभू श्रीरामाच्या युद्धासाठी काही जाऊ नका, त्यांना म्हणजे शरणागती पत्करा, कारण की तुमचा मृत्यू मला माझ्या स्वप्नात दिसलेला आहे आणि ते स्वप्न खरं होऊ शकतं अशी मला भीती आहे. कृपया करून तुम्ही ते युद्ध टाळावं अशी मंदोदरी विनंती करते रावणाला. फक्त एवढंच नव्हे, तुमचा जो बलाढ्य जो भाऊ आहे तो सुद्धा रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला दिसतोय. माझा पुत्र इंद्रजित, ज्याच्यात अफाट अशी शक्ती आहे, तो सुद्धा धारातीर्थी पडला आहे. आणि शेवटी तुम्ही सुद्धा गतप्राण होताय. माझी विनंती आहे, तुम्ही कृपया करून प्रभू श्री रामचंद्रांना शरण जा, त्यांची माफी मागा आणि हे युद्ध इथंच थांबवा. रावणाला अहम होता. अरे तो वानर घेऊन आलेला आहे आणि तो माझा वध करेन, ह्या भ्रमात रावण होता. असं वाटतं का तुम्हाला? रावण हा एक डिफेंडिव्ह पर्सन आहे. महादेवाचा सगळ्यात श्रेष्ठ भक्त जर कोणी असेल तर नंदी फक्त समोर बसलेला आहे, पण सर्वश्रेष्ठ भक्त रावणाचं वर्णन केलेलं आहे. आणि असा रावण शेवटी नंतर मंदोदरीला एकांतवासात घेऊन जातो. बघा, आपल्या जीवनाचं जे काही हितगुज आहे, सत्य असत्य जे काही आहे, हे विश्वासावर डिपेंड करतं आणि हेच त्या पती पत्नीच्या नात्यातलं रामायण आपल्याला शिकून जातं. राक्षस योनीत जरी असले तरी मंदोदरी आणि रावण, त्यातली मंदोदरी जरी ही जी आहे ना, हिचं नाव पतिव्रतेत घेतलं जातं आणि ती पतिव्रतेचं नाव सकाळी सकाळी घेण्याचं शास्त्र आपल्याला उदाहरण देतं की तिचं नाव घेतल्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. असो, तो विषय वेगळा आहे. आणि एकांतवासात घेऊन गेल्यानंतर मंदोदरीला रावण सांगू लागले, अगं तुला जे स्वप्न पडलं आहे ना, ते सगळं मला मान्य आहे आणि ते भविष्यात जर खरंही होत असेल तर काळाला आपण अडवू शकत नाही. जे घडणार आहे ते घडून राहील. पण एक राजाचं कर्तव्य असं आहे की मी शरणागती पत्करू शकत नाही. शरणागती जर पत्करायची झाली असते तर पंचवटीमध्ये ज्यावेळेस मी सीता हरण करायला गेलो, साधूच्या वेशात गेलो, त्यावेळेसच मला सायुज्यता मुक्ती प्रभू श्रीरामांनीच देऊन टाकली असती. त्यावेळेस प्रभू श्रीराम तिथे हजर होते. मला काय गरज होती तिथे साधूचं रूप घेऊन जायची आणि सीता हरण करायची? त्यावेळेस नारद मुनी मला तिथे मिळाले, ज्यांच्या गादीवर आज आपण कीर्तन करत आहोत, ज्यांचं सांगणं कधीही रद्द होत नाही असे नारद मुनी. संतांच्या श्रेणीमध्ये सर्वप्रथम स्थान नारदांचं येतं. ते नारद मुनी रावणाला म्हणजे ते एका जंगलात त्यांची भेट होते आणि ते त्यांना तिथे सांगतात, बघ म्हणे, तुला उद्धार करून घ्यायचा आहे का? तुला उद्धार करायचा आहे की स्वतःचा अहम बाळगून तुला नाश करायचा आहे? तर नारद मुनी सांगतात, नारद मुनीला रावण सांगतो की मला उद्धार करायचा आहे. मग एक तर तू वैर तरी कर, नाही तर मग भगवंताचं भजन तरी कर. हे दोन पर्याय नारद मुनींनी त्याला सांगितले. म्हणे भजन आमच्या खानदानात कधी कोणी केलं नाही म्हणे, आणि जर करत असेल तर तो माझा भाऊ आहे म्हणे बिभीषण नावाचा. तो सदैव इतके काकडे म्हणतो, एवढे हरिपाठ म्हणतो, त्याला आम्ही थांबून थांबून थकलो. त्याचं आवाज बंद करून टाक, त्याला एकांतवासात पाठवले माहिती, कर तुला किती काकडे करायचे. आमच्या खानदानात कधी भजन केलं नाही, दुसरा पर्याय सांगा. मग वैराचं स्वरूप काय करावं? वैर दावे दारा हरण, नाथबाबा भावार्थ रामायणामध्ये वर्णन करतात. तुला जर वैर करायचं आहे तर राजाला सर्वात प्रिय जी आहे ती पत्नी असते. ऐका बरं, किती मार्मिक विचार आहे. तिथं आई सांगितलं असतं चाललं असतं ना, बहीण सांगितली असती चाललं असतं. म्हणजे विचार करा, माणूस बायकोवर जास्त प्रेम करतो का आईवर आणि बहिणीवर प्रेम करतो? विचार करण्याची गोष्ट आहे. हे रामायण शिकवतं आहे आपल्याला. तो म्हणतो जर तुला
रामाला प्राप्त करायचं, तुला तुझा उद्धार करून घ्यायचा आहे ना, एक तर वैर कर नाही तर भजन कर. नाही म्हणे मला वैर करायचा पर्याय मला योग्य वाटतो, आणि की रक्तच राक्षसी, सात्विकता तिथे येणार कशी. पण ती सात्विकता, ते वैर घेण्याचं कारण ती रावणाची बुद्धी होती. एक महान विद्वान पंडित म्हणून रावणाचं वर्णन येतं, शिवपुराणात सुद्धा येतं, रामायणमध्ये सुद्धा येतं. आणि वैर पत्करल्यानंतर तो तयार झाला आणि त्यांनी सांगितलं, मंदोदरीला तो सांगतोय की मी वैर याच्यासाठी केलं की त्या वैरामुळं प्रभू श्री रामचंद्र इथे माझ्यापर्यंत चालत आले, सेतू बांधला आणि तो इथपर्यंत माझ्यासाठी आला आहे. ते कशासाठी? मला एकट्याला मुक्ती तिथंच भेटली असती, पण मला तुझे आता ते स्वप्न सांगितलं ना की माझा भाऊ गतप्राण पडलेला आहे, माझा पोरगा जो कधीच कोणाशी हरू नाही शकत, इंद्रावर ज्याची पकड आहे, देवादिदा म्हणजे देवांचा राजा, त्याच्यावर ज्याची पकड आहे, तो सुद्धा जर धारातीर्थी पडला आहे तर एखाद दिवशी मलाही जायचंच आहे. पण नारद मुनी सांगतात तुझा एकट्याचा उद्धार करायचा आहे का तुला सगळ्यांचा उद्धार करायचा आहे. इथे रावण आपल्या कुटुंबाचा विचार करतो आणि त्याच्या सर्वही पिढ्यांना मुक्ती कशी मिळेल याच्यासाठी सीतेचं हरण आहे. आम्ही सीता वेगळ्याच नावाने बदनाम केली. रामायण हे इतकं बारीक आणि इतकं सूक्ष्म आहे, पण आम्हाला ते सांगणारे, समजून सांगणारे कोणी पाहिजे तसे भेटतच नाहीत. आणि हा विषय झाल्यानंतर म्हणूनच मी हे वैर पत्करलं आणि त्या वैराचा परिणाम काय झाला माहिती आहे की तुला? आता ते बाकीचे तर मोक्षाला प्राप्त होतील, मलाही मोक्ष मिळेल. आणि हे मला माझ्या भावानी सांगितलं नाही. माझा भाऊसुद्धा मला काय सांगायचा, तू रामाशी वैर करू नको, माझ्या विरोधात होता. हे तेव्हापासून चालतंय भाऊबंदकीमध्ये वैर. भाऊ माझा म्हणतो की रामाला शरण जा, त्याच्यानंतर माझा स्वतःचा पुत्रसुद्धा म्हणतो, त्यालासुद्धा मृत्यू दिसला, तो सुद्धा म्हणतो की रामाला शरण जा. मला त्यांच्या दोघांवरही भरोसा नाही. तू माझी अर्धांगिनी आहेस, तू माझी पत्नी आहेस, तू सुद्धा सांगते की मी रामाला शरण जावं. तुम्ही कोणीच माझे आत्तापर्यंत म्हणजे झालेले नाही आहात. आणि हे सुद्धा प्रमाण आपल्याला नातेवाईकांमध्ये मिळतं की हे बंधू, नातेवाईक, बहीण हे सगळे हे फक्त नामापुरतं आहे. जोपर्यंत आपण आहे तोपर्यंतच आहे, शेवटपर्यंत हे फक्त भगवंताचं नामच आपल्यासोबत येणार आहे. नाही रे नाही होणार नाही आहेत. पण हे मला जर कोणी सांगितलं, माझ्या हिताचं जर कोणी सांगितलं तर ते संत होते. म्हणून तुकोबाराय म्हटले की देवांचा नव्हे, माणसांचा नव्हे, संतांचा नाही तर राक्षसाचा सुद्धा संतांवर विश्वास आहे. आणि ते काय करतात, त्यांनी माझं काय केलं ते अभंगाचं दुसरं चरण आहे. तेची माझे